रवी आणि सीमा यांच्या लग्नाला आता 25 वर्ष होणार असतात. रवी तिला सांगतो, "मी तुला एक छान सरप्राईज देणार आहे. सो तू काय देणार मला?" ती म्हणाली, "मी तुम्हाला एक पत्र देणार आहे. माझी कितीतरी वर्षांची इच्छा होती, पण कधी जमलेच नाही." रवी हसला आणि म्हणाला, "माझी बायको अगदी सायको झाली आहे." त्याने तिच्याकडे बघितले तर नाक अगदी रागाने लाल झाले होते. त्याने तोंडाचा चंबू केला आणि ती लाजत म्हणाली, "अहो, मुली मोठी झाली आता." आणि 3 दिवसांनी लग्नाचा वाढदिवस आला. मुलांनी मस्त अरेंजमेंट केली होती. काका काकू, मावशी, मामा, आत्या या सर्वांना बोलावून मुलांनी छान सरप्राईज दिले दोघांना. केक कापला आणि जवळच जेवणाची ऑर्डर दिली होती. तिथे जाऊन सर्वजण जेवले आणि जवळ राहत असल्याने सगळे आपापल्या घरी गेले. रवीने सीमाला सांगितल्याप्रमाणे छान हार तिला दिला आणि तो तिच्याकडे बघत होता. त्याला वाटलं चेष्टा करत असेल, कशाला लिहिते पत्र वगैरे, म्हणून त्याने विषय काढला नाही. ती मनात म्हणाली, "आजचा दिवस खूप छान गेलाय, जाऊ दे. उद्या सकाळी देऊ." आणि ते झोपी गेले. सकाळी उठून रवीने बघितले तर काय, एक गुलाब आणि त्याखाली बायकोचे पत्र. त्याने वाचायला घेतले. "प्रिय नवरा, आपले लग्न ठरले आणि आपल्या भेटीगाठी सुरू झाल्या. सुरुवातीचे दिवस आठवले की अजूनही मी मोहरून जाते. सगळेच पहिले, तुझी भेट, तुझा स्पर्श, तुझी मिठी आणि आपली पहिली डेट आणि तू मला दिलेली पहिली भेट. हळूहळू दिवस सरत गेले आणि आपण लग्नबंधनात अडकलो. नवरदेव आणि नवरी झालो. सगळे कौतुकाचा वर्षाव करीत होते. आपण जणू उत्सव मूर्ती होतो. पण दुसऱ्या दिवशीच मी बायको झाली आणि तू मात्र अजूनही नवराच आहेस. हळूहळू मला तू सायको म्हणू लागलास. तेव्हा वाटे बोलावे तुला. खरंच कधी माझ्या बाजूने विचार केलास का रे? सासर आणि माहेर यातला फरक तुला कळेल का? जिथे आपण आपली वयाची 20-25 वर्षे घालवतो ते सर्व, ती नाती, नाव, आडनाव सगळे काही बदलून जाते एका दिवसात, एका क्षणात. तुझं ते माझे म्हणायचे, पण हे मीच का? असा विचार खूप वेळा मनात येऊन गेला. सुरुवातीला चिडचिड होत होती, नंतर सवय झाली. मग कुठेतरी वाचले, एक स्त्री एवढा पुरुष कधीच खंबीर नसतो. म्हणून तर आपल्या माणसांना सोडून दुसऱ्या घरात साखरेप्रमाणे विरघळणे तिलाच जमते. सुंदर, कोमल, नाजूक, धोरणी, व्यवहारी, मुत्सद्दी, खंबीरपणे नेतृत्व करणारी, योग्य ते संस्कार देऊन आदर्श नागरिक घडवणारी, प्रत्येक कसरत कौशल्याने पार पाडणारी, स्वतःबरोबरच कुटुंब, समाज, देश आणि राष्ट्र याचा विकास आणि विचार करणारी, विधातेची सुंदर आणि अप्रतिम कलाकृती म्हणजे स्त्री. तुला कधी समजवायला गेले की तू माझी खिल्ली उडवायचास, की तुमचे बरे आहे, तुम्हाला सर्व दोन दोन मिळते, 2 हक्काची घरे, 2 आई-वडील. पण खरं सांग, तुला पण हे सर्व मिळत नाही का? लहानपणापासून परक्याचे धन म्हणून वाढवले जाते. सासरी आल्यावर परक्याची लेक असे बोलले जाते. पण दोन्ही घरी मात्र तुझा मान. सासरी तर तुझ्या शब्दाला केवढी किंमत, तुझा रुबाब. तरी एक दिवस झाला की तुला तिथे करमत नाही. मग विचार कर, आम्ही कसे राहतो? तुझ्या सर्व माणसांना आपले मानते, तुझी सर्व नाती माझी मानते. तुझे मात्र तसे नसते रे. असो, शेवटी सून आणि जावई हा फरक राहणारच नाही का? आणि तुला आता तो लवकरच अनुभवायला मिळणार आहे. कारण आपली तनू आता मोठी झाली आहे. पण नेहमीच तुझे पारडे मात्र जड. 9 महिने मी लेकरू वाढवायचे, त्रास सहन करायचा, कळा सोसायच्या आणि बाळ झाले की नाव मात्र तुझे. त्यातून काही चांगले झाले की लगेच बापावर गेलाय. हो, असे बोलतात. मनात वाटतं, आई कशाला मग? खूप राग यायचा मला. पण हळूहळू सगळ्यांची सवय झाली. सगळे सांभाळले रे. तुझी पिले, तुझा संसार. मुद्दामून तुझा म्हणते, कारण चुकून काही राहिले की नेहमीच बोलतोस ना रे. नाहीशी हो माझ्या घरातून. माहिती आहे रागात असते, खरं नसते, तरीही दुखावली जाते रे मी. पण खरंच सांग ना,
माझे घर कुठले रे? बापानी परके धन म्हणून वाढवले. आईनं तेच घर आता तुझे म्हणून पाठवणीच्या वेळेस सांगितले. आणि तू असे बोललास की खचून जाते रे मी. तुझ्या या संसारात माझे महत्त्व काहीच नाही का रे? तुझे ठरलेले प्रोग्राम तू माझ्यासाठी कधीच बदलले नाहीस रे. पण हे मला वेडीआस आहे की तू कधीतरी बदलशील माझ्यासाठी. कारण मी माझे आयुष्यच बदलून टाकले तुझ्यासाठी. तू म्हणजे माझे आयुष्य आहेस. माझी प्रत्येक गोष्ट तुझ्याशी सुरू होते आणि तुझ्याजवळ संपते. हे खरंच कधी कळेल का तुला? कधीतरी माझ्या जागी येऊन बघ. विचार करून बघ. प्रेमाने बोलून बघ. आता आपल्या लग्नाला 25 वर्ष झाली तरी मनात येते माझ्या. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला? नाहीतर जेव्हा कळेल ना तेव्हा खूप उशीर होईल. थोडी सेंटिमेंटल आहे मी, पण कोणासाठी? अरे तुझ्यासाठी ना. पण तुला ते कळत नाही. आयुष्य देऊन उपयोग नाही रे मला. काही क्षण दे दिवसातले. तुझ्या या अशा वागण्यामुळे कुढते मी मनात. मनाला प्रेमाने साथ दे. कोणतंही नातं एकतर्फी नसतं रे. नवरा बायकोचं तर नाहीच. त्या नात्याला काही अर्थच नसतो. अजूनही वेळ गेली नाही. माझे वेडं मन तुझी वाट बघते रे. मनापासून साथ देऊन बघ. तुझीच सायको बायको. रवीला खूप भरून आले. तो म्हणाला, सीमा मला माफ कर गं. मी कायम गृहीत धरून राहिलो तुला. पण आता राहिले ते सर्व क्षण देणार मी तुला. आणि तिच्या हातात सिंगापूर आणि मलेशिया टूरचे पॅकेज दिले. आणि म्हणाला, आपण दोघेच जायचं सेकंड इनिंग हनीमूनला. मॅडम तयारी करायला घ्या. सीमा लाजली आणि त्याच्या मिठीत विसावली. तिला तिचा पहिला रवी मिळाला आणि 50शीत त्यांच्यामधले प्रेम परत जवान झाले.